गणपती आणि देवघरातली मंडपी तिरडा सोनवेल पडवळ करंदा बांधून सजवून घेतली। नेहमी जेवण वेळेवर न भेटल्यावर तांडव करणारे काका शांत होते। बाप्पाचा नैवेद्य होईपर्यंत आम्ही पूजा अर्चना आरती संपन्न केली। चिनू आरती म्हणताना आमच्याकडून झालेल्या चुका सुधारत होता। अखेर गणपती बाप्पाची मोदकासाठी असलेली प्रतीक्षा संपली। रविदादांनी घरच्या देवांना आणि गणपती बाप्पाला नकळत झालेल्या चुका पोटात घेऊन नैवेद्य स्वीकारण्यासाठी प्रार्थना केली। नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो। मग पहा झाले पुरे 1 वर्ष गोड अन्नाचा होतोय स्पर्श गाण्याचा अर्थ कळाला। मग काकाने आज झालेल्या आल्हाददायक उकडीच्या मोदकांची स्तुती केली। मी, चिनू आणि रविदादा आम्ही तिघांनी सुद्धा मोदकांची स्तुती केल्यानंतर वहिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता। गणपती बाप्पाला घरच्या देवाला भेटवल्यावर मकरमध्ये विराजित केले। गणपती बाप्पाची यथाशक्ती पूजा अर्चना आटपून घेतली। मग काकांनी गाराणा घेऊन आमच्या संपूर्ण पवार परिवारावरती तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे अशी प्रार्थना केली। संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली। काकांनी डोलकी लावून घेतली आणि वाड्यातली पोरं जोरदार तयारीने आरतीसाठी जमा झाली। थोड्याच वेळात आरती जोशात सुरू झाली आणि गणपती बाप्पाची आराधना करण्यामध्ये सर्वजण मग्न झाले। टाळ, मृदुंग आणि गणपती बाप्पाची स्तुती जणू दुधामध्ये साखर। पुढील 10 दिवस कोकणामध्ये स्वर्ग अवतरतो असे म्हटले जाते। याचे हे जिवंत उदाहरण आहे। आमचे मृदुंग वादक चंद्रकांत आगरे यांना टाळची साथ देताना आमची ही लहान मुले किती गोड दिसत आहे। थोड्याच वेळात आरती संपन्न झाली आणि आपला ब्लॉग सुद्धा। भावाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।